पाकिस्तान आज एक अण्वस्त्र सज्ज असलेलं राष्ट्र आहे. पाकिस्ताननं आज कितीही आगाऊपणा केला तरी आपल्याला या गोष्टीचं भान बाळगावंच लागतं की पाकिस्तानकडं अण्वस्त्र आहेत. पण पाकिस्तानकडे ही अण्वस्त्र अजिबात नसती जर भारताच्या एका पंतप्रधानाने हा घोळ घातला नसता तर. भारताच्या रॉनं एक जबरदस्त प्लॅन केला होता. त्यानुसार भारतानं पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम कायमचा उधळून लावला असता. त्यासाठी भारताला इस्रायल देखील मदत करायला तयार होता. पण भारताच्या पंतप्रधानांनीच सगळा घोळ केल्यामुळे पाकिस्तान आज एक अण्वस्त्र सज्ज राष्ट्र झालं. यावेळी या कार्यक्रमामध्ये अजित डोवाल यांची देखील महत्त्वाची भूमिका होती. नक्की काय काय घडलं होतं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आणि देशासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्यामुळे तुम्ही तो शेवटपर्यंत जरूर बघा. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 1968 साली भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या शत्रूंच्या बरोबर लढण्यासाठी परदेशात कारवाई करण्यासाठी रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉ या संस्थेची उभारणी केली. रॉचे पहिले प्रमुख होते R.N. काव. R.N. काव यांच्याच नेतृत्वाखाली भारतानं जगातलं सर्वात प्रभावी इंटेलिजन्स नेटवर्क उभं केलं. आत्ताचे भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल हे देखील याच R.N. काव यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यामुळे अजित डोवाल यांनी भारताच्या इंटेलिजन्सचा संपूर्ण इतिहास स्वतः पाहिलाय आणि त्याचा ते एक महत्त्वाचा भाग देखील आहेत. 1974 साली भारतानं पोखरणमध्ये अणुचाचणी करून अण्वस्त्र सज्जतेच्या दिशेनं पाऊल टाकलं. अशीच पावलं मग लगेच पाकिस्तान देखील टाकायला लागला, कारण भारत जे करेल ते पाकिस्तानला करायचंच असतं. पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यावेळी एक हुशार शास्त्रज्ञाच्या शोधात होते. त्याच वेळी त्यांना हॉलंडच्या युरेनियम फॅसिलिटीत काम करणारे A.Q. खान येऊन भेटले. हे A.Q. खान हे पाकिस्तानी नॅशनल होते. A.Q. खान यांच्या मागणीप्रमाणे मग जुल्फिकार अली भुट्टोंनी त्यांना एक अत्यंत सिक्रेट अशी जागा त्यांच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमसाठी दिली आणि पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम 1975 चालू झाला. पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज होणं म्हणजे भारताची कायमची डोकेदुखी होणार ही गोष्ट इंदिरा गांधींना समजत होती. त्यामुळे इंदिरा गांधींनी आपल्या रॉची आणि इंटेलिजन्स ब्युरोची एक बैठक बोलवली आणि सांगितलं की आपल्याला पाकिस्तानचा हा अण्वस्त्र कार्यक्रम उधळून लावायचा आहे. मग ठरल्यानुसार रॉचे काही अधिकारी 1975-76 साली वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या वेशात पाकिस्तानमध्ये गेले. यामध्ये एक होते भारताचे आत्ताचे NSA अजित डोवाल देखील. अजित डोवाल आणि भारताचे इतर एजंट्स पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात जाऊन राहिले आणि पाकिस्तानचा हा अण्वस्त्र कार्यक्रम कुठं चालू आहे याचा ते शोध घेत होते. त्या काळात काही GPS किंवा इंटरनेटची टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे स्वतः जाऊन शोध घेणं हा एकच उपाय असायचा. अजित डोवाल यावेळी एका भिकाऱ्याच्या वेशात पाकिस्तानच्या कहुता या गावात बसायचे. हे गाव रावळपिंडीपासून जवळ होतं. इथं येणाऱ्या प्रत्येक शास्त्रज्ञाचा त्यांनी पाठलाग केला आणि त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्यातला एक शास्त्रज्ञ रावळपिंडीच्या एका सलूनमध्ये जाऊन केस कापतो हे त्यांच्या लक्षात आल्यावर अजित डोवाल आणि इतर काही रॉच्या एजंट्सनी अत्यंत गुपचूपपणे जाऊन तो शास्त्रज्ञ ज्या सलूनमध्ये केस कापतो तिथले खाली पडलेले केस उचलले आणि ते भारतात पाठवून दिले. का तर भारतात अजित डोवालांनी पाठवलेल्या या केसांची सॅम्पल्स चेक केली गेली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर न्यूक्लिअर रेडिएशन आढळून आलं. त्यावरून हे सिद्ध झालं की रावळपिंडी जवळच्या कहुता या गावात जी महत्त्वाची फॅसिलिटी आहे ती पाकिस्तानची न्यूक्लिअर फॅसिलिटी आहे. तिथं पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम चालतो. तिथं पाकिस्तान अणुबॉम्ब बनवायचं काम करतोय. एवढं समजल्यानंतर रॉनं या न्यूक्लिअर फॅसिलिटीमधल्या एका शास्त्रज्ञाला आपल्या जाळ्यात ओढलं आणि त्याला $10,000 एवढी रक्कम देऊन त्याच्याकडून संपूर्ण अण्वस्त्र प्रोग्रॅमची ब्लूप्रिंट मागून घेतली. तो द्यायला तयार देखील झाला. पण तितक्यात भारतात 1977 साली इंदिरा गांधी यांचं सरकार कोसळलं आणि जनता पार्टीचं सरकार आलं, ज्याचे पंतप्रधान झाले मोरारजी देसाई. मोरारजी देसाई रॉकडं अत्यंत द्वेषानं पाहत होते. त्यांच्या दृष्टीनं रॉ ही संस्था म्हणजे इंदिरा गांधींनी निर्माण केलेली संस्था आणि ती विरोधकांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केलेली संस्था. त्यांनी आल्या आल्या रॉचं बजेट 30% कमी केलं. रॉचे प्रमुख असलेल्या R.N. काव यांना सुट्टीवर पाठवलं. रॉचे प्रमुख त्यानंतर झाले मग N.F. संतू. रॉ बद्दल मोरारजींच्या मनात द्वेष असल्यामुळं ते रॉच्या प्रत्येक कार्यक्रमात आडवा पाय घालत होते, स्वतः पंतप्रधान असताना देखील. रॉच्या प्रमुख असलेल्या संतुकांनी मोरारजींना सांगितलं की आपल्याला पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची माहिती मिळवण्यासाठी एका व्यक्तीला $10,000 एवढी रक्कम द्यायची आहे, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला संमती द्यावी. मोरारजी देसाईंनी पैसे द्यायला जर ताबडतोब नकार दिला
त्याशिवाय त्यांनी संतूक यांना सांगितलं की आपल्या शेजारी देशाच्या अंतर्गत प्रश्नामध्ये आपण अजिबात ढवळाढवळ करू नये. रॉचे प्रमुख संतूक मग गपगुमान माघारी गेले. पैसे तर मिळणार नव्हते, पण बाकी सगळं तरी ठीक आहे असं त्यांना वाटलं. पण मोरारजींनी अजून दुसरा घोळ घातला. यावेळी पाकिस्तानचे लष्करशाह असणाऱ्या जिया उल हक यांचा मोरारजींना वारंवार फोन यायचा. जिया उल हक हे थोडेसे मिश्किल स्वभावाचे होते. ते मोरारजींना वारंवार फोन करून त्यांचा सल्ला वगैरे मागायचे. मोरारजींचं तोंड भरून कौतुक करायचे. तसं हा माणूस प्रत्येकाचं तोंड भरून कौतुक करायचा, पण मोरारजींना त्यानं केलेलं हे कौतुक खूप आवडायचं. विनाकारण मोरारजी त्याच्याबरोबर अनेक वेळा बोलत बसायचे. जिया मोरारजीकडून योगाबद्दल धडे घ्यायचा. याशिवाय मोरारजींच्याकडे एक अत्यंत वेगळी अशी युरिन थेरपी होती, म्हणजे स्वतःचं मूत्र स्वतः प्यायचे. त्यांचा या पद्धतीवर खूप विश्वास होता. ती अत्यंत आरोग्यदायी आहे वगैरे असं मोरारजींना वाटायचं. त्यामुळे जिया देखील मग त्यांना याच विषयातले प्रश्न विचारायचे आणि त्यांचा सल्ला मागायचे, म्हणजे स्वयंभू कधी प्यावं, सकाळी, दुपारी, संध्याकाळी वगैरे वगैरे. त्यांच्या आणि जिया उल हक यांचे असं वारंवार बोलणं झाल्यामुळं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारत आहेत असं मोरारजींना वाटायचं. आपणच आतापर्यंतचे भारताचे सर्वात महान पंतप्रधान आहोत असं या मोरारजींना वाटायचं. त्यामुळे त्यांनी एक दिवस बोलता बोलता जिया उल हक यांना सांगून टाकलं की तुमचा जो अण्वस्त्र कार्यक्रम चालू आहे, जो रावळपिंडी जवळच्या कहुता या गावात आहे, त्याबद्दल आम्हाला सगळी माहिती आहे. आमचे बरेचसे रॉचे एजंट्स तुमच्या या कार्यक्रमाची माहिती मला देत असतात. असं सहज बोलता बोलता मोरारजींनी जिया उल हक यांना सांगून टाकलं. जिया उल हकला जी माहिती हवी होती ती त्याला मिळाली. त्यानंतर जियानं पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात रॉच्या एजंट्सची धरपकड केली आणि त्यांची कत्तल केली. मोरारजींच्या या एका घोळामुळे रॉचे अनेक एजंट्स पाकिस्तानमध्ये मारले गेले. आपल्या देशाच्या सुदैवानं अजित डोवाल त्यावेळी पाकिस्तानात नव्हते, ते भारतात परत आलेले होते. अशा प्रकारे इंदिरा गांधींच्या विरुद्धचा राग या पंतप्रधानाने रॉवर काढला. पण एवढेच करून ते थांबले नाहीत. त्यांनी याच्यापेक्षा अजून नवीन नवीन घोळ घातले. ते काय ते सांगतो. यावेळी इस्रायलचे परराष्ट्र मंत्री मोशे दयान यांनी भारताच्या पंतप्रधानांची भेट मागितली. रॉची आणि मोशे दयान यांची थोडी बोलणी अगोदर झालीच होती. पाकिस्तानसारख्या देशानं अण्वस्त्र सज्ज होणं हे इस्रायलला देखील जड जाणार होतं. म्हणून इस्रायलनं जसा इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम उद्ध्वस्त केला, तसा विमानातून बॉम्ब टाकून पाकिस्तानचा देखील उद्ध्वस्त करायचा असा विचार इस्रायलच्या डोक्यात होता. त्यासाठी इस्रायलला पाकिस्तानच्या जवळ असणारं एखादं एअरबेस या हल्ल्यासाठी हवं होतं. कारण इस्रायल तेवढ्या लांबून 3-4 हजार किलोमीटर लांबून येऊन पाकिस्तानवर बॉम्ब टाकू शकत नव्हतं. त्यांना रिफ्युएलिंगसाठी जागा हवी होती. त्यासाठी त्यांना मग भारताचं मुंबईचं विमानतळ हवं होतं. या ऑपरेशनसाठी ते इस्रायलला त्यांनी द्यावं अशी मागणी मोरारजींच्याकडे इस्रायलने केली. तेव्हा मोरारजींनी ताबडतोब या गोष्टीसाठी नकार दिला आणि त्यांनी पुन्हा इस्रायलला देखील हेच सांगितलं की पाकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नामध्ये आपण हस्तक्षेप करू नये. हे शेजार धर्माच्या विरोधात आहे. आम्ही ते करणार नाही आणि तुम्ही देखील ते करू नका. त्यामुळे पाकिस्तानचा अण्वस्त्र कार्यक्रम तसाच चालू राहिला. AQ खान यांनी पाकिस्तानला 1999 साली अण्वस्त्र सज्ज राष्ट्र बनवलं. आज भारताकडे जशी अण्वस्त्र आहेत तशी पाकिस्तानकडे देखील आहेत. हे सगळं मोरारजी देसाई यांच्या इंदिरा गांधी यांच्या विरुद्धच्या द्वेषामुळे घडलं. त्यांचा इंदिरा गांधींच्या विरुद्धचा द्वेष हा त्यांच्या भारताबद्दलच्या प्रेमापेक्षा मोठा होता, हे सिद्ध झालं. त्यामुळे मोरारजी जर भारताचे पंतप्रधान झाले नसते तर कदाचित आज पाकिस्तानकडे अण्वस्त्र नसती. कारण दुसऱ्या एखाद्या पंतप्रधानाने यापेक्षा चांगले निर्णय नक्कीच घेतले असते. मोरारजींनी केलेला हा सगळा गोंधळ हा त्या काळातल्या अनेक लोकांना माहिती असेल, पण भारताच्या रॉचे एक अधिकारी असणाऱ्या बी रमन यांनी द काउबॉईज ऑफ रॉ नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्यामध्ये या घटनेबद्दल स्पष्टपणे लिहिलंय. आज पाकिस्तानमधल्या किराणा टेकड्यांमध्ये असणाऱ्या अणुबॉम्बबद्दल आपण बोलतोय. त्याशिवाय इतर अनेक ठिकाणी त्यांची अण्वस्त्र सध्या विखुरलेली आहेत. हे सगळं बोलताना आम्हाला या गोष्टीची आठवण आली की पहलगाम सारख्या हल्ल्यानंतर आपल्याला पाकिस्तान बरोबर ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर देखील शस्त्रसंधी करावी लागली, तेही 4च दिवसात. याचं कारण कुठेतरी हे देखील आहे की हे युद्ध असंच वाढत जाऊन ते अणुयुद्धामध्ये परावर्तित होऊ नये किंवा त्यामध्ये बदलू नये, म्हणून जेणेकरून लाखो लोकांचा बळी जाऊ नये, अशीच त्यामागची भावना होती. पण आम्ही तुम्हाला सांगितलं की या सगळ्या गोष्टी मागे जसा शत्रू असतो तसा कधी कधी आपले लोक देखील असतात. आणि म्हणूनच मोरारजी हे कदाचित भारताचे आत्तापर्यंतचे सर्वात वाईट पंतप्रधान असतील. मोरारजी किती चांगले पंतप्रधान होते यामध्ये तुम्ही 10 पैकी मार्क देऊन आम्हाला कमेंटमध्ये सांगा. मोरारजी देसाईंना तुम्ही किती गुण द्याल.
एक गंमत अशी की भारत आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध मोरारजी देसाई यांच्या काळात सर्वात जास्त सुधारले, म्हणून पाकिस्ताननं त्यांच्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार असणारा निशाने पाकिस्तान हा पुरस्कार मोरारजी देसाई यांना 1990 सालीच दिला होता. म्हणजे एवढ्या सगळ्या आतल्या बातम्या दिल्यावर एवढा एक पुरस्कार तर द्यायलाच पाहिजे. अशा प्रकारे रॉनं, इस्रायलनं आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अत्यंत विचारपूर्वक घेतलेला एक निर्णय मोरारजी देसाईंनी आपल्या वैयक्तिक द्वेषापोटी उधळून लावला. या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांच्या बरोबर, नातेवाईकांच्या बरोबर हा व्हिडिओ जरूर शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.